देव बनण्यासाठी काय करावं लागतं? शिट्टी नको वाटत. देव बनण्यासाठी घाव सहन करावे लागतात. घाव सहन करण्याची ज्याची ताकद असेल त्याने देव बनण्याचा विचार केला पाहिजे. मूर्ती दगडाची बनते का मूर्ती दगडापासून बनते या प्रश्नाचं उत्तर, मूर्ती दगडाचीही बनत नाही, मूर्ती दगडापासूनही बनत नाही. मूर्ती दगडामध्ये प्रगट होते. मूर्ती दगडापासून बनते असं म्हटलं तर त्याला आधार आदेय भाव येईल. मूर्ती वेगळी होईल, दगड वेगळा होईल. मूर्ती दगडाची किंवा दगडापासून बनत नाही, मूर्ती दगडामध्ये प्रगट होते. त्या मूर्तीला प्रगट करणारा कोणीतरी भेटणारा महत्त्वाचा असतो. आमचे गोविंद महाराज चांगलं कीर्तन करतायत. भगीरथ महाराज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. आपल्या भागातले काही महाराज गायक आहेत, काही वादक आहेत. मला वाटते हा जो गुण आहे ना महाराज, हा जन्मताच येत असतो. जन्मताच येतो. जन्मता एखादा गुण सोबत येतो, पण जर त्याला कोणी प्रगट करणारा भेटला नाही तर तो गुण तसाच राहतो. त्या गुणाला कोणीतरी प्रगट करणारं भेटणं महत्वाचं आहे. त्याचं प्रागट्य महत्वाचं आहे. तसा या जगातला असा एकही दगड नाही की ज्या दगडामध्ये मूर्ती नाही. पण जो दगड कधी पाथरवटाकडे गेला नाही, त्याने पाथरवटाचं छातीवर बसणं सहन केलं नाही, त्याने पाथरवटाचे घाव सहन केले नाही, हातोड्याचे घाव सहन केले नाही, हातोडीचे घाव सहन केले नाही, शनीचे घाव सहन केले नाहीत ना. नाही केले ना घाव सहन, मग तो दगड दगडच राहतो. पण जो दगड घाव सहन करतो ना, तो दगड राहत नाही, तो देव होतो. सहावूनी टाकी घाये पाषाण देवची झाला पाहिजे. तयारी ती दृढ मन करी साधा या कारण. महाराज तुम्ही जाणकार आहात. मी मूर्तिकाराला असं विचारलं की मूर्तिकार ज्यावेळेला दगडाचा देव बनवत असताना चेहऱ्यापासून सुरुवात करत नाही, पायापासून सुरुवात करतो. पायापासून सुरुवात करतो आणि मग नंतर धीरे 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 गळ्यापर्यंत जातो. तोपर्यंत फक्त चेहऱ्याचा आकार थोडासा असतो, चेहरा तयार केलेला नसतो, लक्षात ठेवा. त्याला विचारलं की बाबा अगोदर चेहरा का तर तुम्ही करत नाही, अगोदर चरणापासून का सुरुवात करताय? त्यांनी फार सुंदर उत्तर दिलंय. महाराज, चेहरा जर बनला देवाचा आणि खालचा भाग बनवता बनवता जर हा दगड फुटला तर फुटलेल्या देवाचं लोक दर्शन घेतील. फुटलेल्या देवाचं किंवा टिकला नाही, हा फुटला नाही का. याने टिकलं पाहिजे, शेवटपर्यंत टिकलं पाहिजे, चेहरा बनेपर्यंत टिकलं पाहिजे, पूर्ण चेहरा होईपर्यंत त्याने टिकलं पाहिजे. आणि मग तोच देव ठरत असतो. मधात जो फुटत असेल ना, तो देव होत नसतो. सहन करावं लागतं देव बनण्यासाठी. आणि एक गोष्ट सांगू, सहन करणारी माणसं देव बनत असतात. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं. त्या ठिकाणी आम्ही गेलो. अशा वस्तू त्याने ठेवलेल्या होत्या. आम्ही अगोदर घनाला गंध लावण्यासाठी पुढे गेलो. त्याने मनाई केली, हातोड्याला गंध लावण्याची मनाई केली. अरे लावू दे ना, नवीन आहेत वस्तू या. बाबा अगोदर हातोड्याला किंवा हातोडीला गंध लावायचं नाही. अगोदर कशाला लावायचं? अगोदर ऐरणीला लावायचं. ऐरणीकडे बोट दाखवताना त्याचे डोळे पाणावलेले होते. तो म्हटला, बाबा आमच्या पंजोबाने याच्यावर काम केलं, आमचे आजोबा हेच वापरत होते, आमच्या वडिलांनी आम्हाला याच्यावरच जगवलं. 35 वर्षापासून माझी चूल पेटवायचं काम ही ऐरण करते. बाबा एखाद्या वेळेला आम्ही मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाला जाणार नाही, ऐरणीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही. बाबा ही आमची देवता आहे. त्याला मी असं विचारलं की का रे,
सगळ्या वस्तू नवीन दिसतात, ऐरण जुनी दिसते. हा बाबा जुनी आहे. मग तुझ्या पंजोबाच्या हातची ऐरण ठेवली, तसा घन का ठेवला नाही? हातोडी का ठेवली नाही? हातोडी का ठेवली नाही? छन्नी का ठेवली नाही? त्याने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. पहा, हे उदाहरणं आहेत नाही आपल्याला सावध करणारी असतात. आज आपण फक्त कथेचा भाव पाहतो. सगळ्या वस्तू तो नवीन घेतल्या आणि फक्त ऐरणच का जुनी ठेवली? त्याने दिलेलं उत्तर आहे, बाबा माझ्या हातून अनेक घन तुटले, माझ्या हातून अनेक हातोड्या तुटल्या, माझ्या हातून अनेक छन्न्या तुटल्यात, माझ्या हातून अनेक पकडी फेकून दिल्यात, मी भंगारामध्ये विकल्यात. ऐरण मात्र आजही जशाच्या तशी आहे. बाबा त्याला विचारलं मी, हातोडा हातोडी छन्नी घन का तुटले रे? त्यांनी सांगितलं, हातोडा हातोडी छन्नी आणि घन हे घाव मारणारी असल्यामुळे तुटले बाबा, आणि ऐरण घाव सहन करणारी असल्यामुळे टिकले बाबा. म्हणा, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी, सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. घाव बसल घावावरी सोसायाला झुंझायाला अंगी बळ येऊ दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. भगीरथ महाराज, तुमच्यासोबत मलाही कथा ऐकायची. खरं सांगतो, माझी सुद्धा पूर्ण कथा ऐकून झाली नाही. याचा अर्थ असा, या 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 महाराज, तोपर्यंत आमची कथा ऐकून होणार नाही की जोपर्यंत ही कथा आमच्या आचरणात येणार नाही. अशक्य आहे, कोणातरी जन्मामध्ये शक्य व्हावं अशी भावना आहे. आणि म्हणून आम्हाला कथा करायची नसते, आम्हाला कथा ऐकायची असते. आणि श्रोते असल्याशिवाय ते ऐकायला भेटत नाही. आम्ही तसेच जर इथं आलो असतो, बडबड केली असती तर लोकांनी पागल समजलं असतं आम्हाला. आम्ही आज वक्ता आहोत, आमच्या समोर तुम्ही बसलेले आहात. म्हणून सज्जनानो, सहन करा, सहन करा. घाव मारणारी माणसं एक दिवस तुम्हाला देव बनवल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि घाव मारणारे दूरचे नसतात, घाव मारणारे जवळचेच असतात. आणि म्हणून महाराज त्या मूर्तीला विचारा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन, हे मूर्ती, गेल्या 12 वर्षापासून मी तुझी पूजा करतो, अनेक वर्षापासून मी तुझं मंदिर झाडून काढतो, अनेक वर्षापासून मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुला नैवेद्य दाखवतो. माझे उपकार झाले असतील ना तुझ्यावर? ती मूर्ती मिळेल नाही. तो मला आणखी किती जन्मभर जरी नैवेद्य दाखवत राहिला आणि ठेवत राहिला तर मी तुझे उपकार कधी मानणार नाही. मग तू उपकार मानणार आहेत कोणाचे? त्या मूर्तीने सांगितलंय, मी तुझे उपकार कधी मानणार नाही, पण ज्यांनी मला घाव मारून देव बनवला ना त्याचे उपकार मी कधी विसरणार नाही. घाव मारून देव बनवणाऱ्याचे उपकार कधी विसरायचे नसतात. अरे निंदक कुठं असले पाहिजे?
निंदा करणारी माणसं कुठं असली पाहिजेत? महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. शेजारी, इकडे तिकडे बोट दाखवू नका. आणि मला असं वाटतं की ती शेजारीच असते. निंदा करणाऱ्या माणसाचा राग मानण्याची काय गरज आहे महाराज? पारमार्थिक माणसाने निंदा करणाऱ्या माणसाचे उपकार मानले पाहिजेत, राग नाही. काय करतो निंदा करणारा माणूस? तुम्ही जर शिष्याला किंवा सुनीला कपडे धुवायला दिले, साबण तर मागेल ना, मामाजी साबण द्या. धोब्याला कपडे धुवायला दिले तर पैसे मागेल ना. पैसे घेतल्याशिवाय धोबी कपडे धुणार नाही. साबण दिल्याशिवाय सून कपडे धुणार नाही. पण निंदा करणारा माणूस साबणही मागणार नाही, निंदा करणारा माणूस पैसे मागणार नाही. निंदा करून निंदा करून निंदा करून निंदा करून तुमचे पाप रूपे कपडे धुवून दिल्याशिवाय राहणार नाही. मग याच्यापेक्षा उपकारी कोण असू शकतो? असो ऐसे खडफार, असो ऐसे खडफार, आम्हा दयाचे उपकार, आम्हा दयाचे उपकार, स्वतः नरकात जाऊन आपला उद्धार करत असेल तर यापेक्षा उपकारी कोण असू शकते महाराज? मी तर म्हणेल की महाराज म्हणतात त्याचे उपकार माना. निंदा करण्यासाठी आणखी तेल होता. कळत न कळत आपल्या जीवनामध्ये जे पाप झालेले असतात ते पाप धुवून देण्याचं काम निंदा करत असतील तर याच्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये दुसरे उपकारी कोण असू शकतात? म्हणून निंदा करणाऱ्या माणसाचा राग मानू नका. संदेश आहे रामकथेचा, संदेश आहे. निंदा करण्यासाठी आणखी तेल होता. करू द्या, करू द्या. तुमचा उद्धार करण्यासाठी निंदा करता येत नाही. घाव मारू द्या, घाव मारू द्या. तुम्हाला देव बनवण्यासाठी घाव मारता येत नाही. करती पातकाची धुणी, करती पातकाची धुणी, पातकाची धुणी, करती पातकाची धुणी, मोल न घेता साबणे. सज्जनानो, देव बनणं हा विषय आहे. घाव सहन करावे लागतात. बघा तुम्ही कसं ऐकताय, कठीण आहे. रामकथा साधूची कथा आहे. साधू बनणं तर त्याहीपेक्षा कठीण आहे महाराज. देव बनवावा लागतो, साधूला बनावं लागतं. देव बनवावा लागतो, साधूला स्वतः बनावं लागतं. बनवण्याची जबाबदारी दुसऱ्यावर असते आणि बनण्याची जबाबदारी स्वतःवर असते. बनवण्याची जबाबदारी दुसऱ्यावर असते, साधूवर आहे. देवाला बनवायची जबाबदारी साधूवर आहे, पण बनण्याची जबाबदारी म्हटलं स्वतः साधूवर आहे. काय करावं लागेल महाराज आम्हाला साधू बनण्यासाठी? सांगू? साधू बनण्यासाठी तुमच्या आई वडिलाला देहांत प्रायश्चित्त ज्याने घ्यायला लावलं ना, त्यांच्यासाठी आपल्या गुरुजोड मागावं लागेल तुम्हाला की जय खडाची व्यंकटी सांडो म्हणून. साधू बनण्यासाठी तुमच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त ज्यांनी घ्यायला लावलं
त्यांच्यासाठी तुमच्या गुरुजवळ मागावं लागेल तुम्हाला की त्यांचा उद्धार व्हावा म्हणून. अशी ताकद असेल, असा खऱ्या अर्थाने अशी जबाबदारी घेण्याची ज्याची भावना असेल त्याने साधू बनण्याचा विचार करावा, अन्यथा करू नये. काय करावं लागेल मला महाराज साधू बनण्यासाठी? गावातल्या लोकांनी गाळविंड काढून रामेश्वर भट्टाच्या सांगण्यावरून तुम्हाला गावाच्या बाहेर काढून दिलं. तुमच्या वया त्याच्या सांगण्यावरून डोहामध्ये बुडवल्या. तोच रामेश्वर भट्ट शरण आल्यानंतर त्याला टाळकऱ्याच्या लाईनमध्ये तुम्हाला तुमच्या पाठीमागे उभं करावं लागेल साधू बनण्यासाठी. एखादा माणूस 108 वेळेला तुमच्या अंगावर थुंकला ना, त्याला प्रसाद देऊन मुक्त करण्याची जबाबदारी घ्यावं लागेल तुम्हाला साधू बनण्यासाठी. आहे ना? आहे ना? हे शक्य आहे? मला असं वाटतं कठीण आहे. आपल्या नावाने जरी कोणी थुकलं तरी भांडणं करणारी माणसं आहेत महाराज. अंगावर थुका या मुलीला जरा सांभाळायला. कोणाची आहे? जाय आईजवळ जाय बाई तू. ए ताई, तुझ्या आईजवळ जा. हा जा. देव बनणं कठीण आहे, साधू बनणं कठीण आहे. मग आता काय बनायचं राहिलं? साधूच्या गप्पा मारणं सोपे असल्या तरी साधू बनणं कठीण आहे. पण मला नेहमी असं वाटते भगीरथ महाराज, साधूच्या गप्पा मारण्यामध्ये जर इतका आनंद आहे तर प्रत्यक्ष साधू होण्यात किती आनंद आहे. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. साधूची कथा सांगण्यामध्ये जर देवाच्याही वाचेला विसावा मिळत असेल तर ते साधू होण्याचं भाग्य भेटणं कठीण आहे. ह्या गप्पा मारल्याच पाहिजे. नाही मारल्या तर आपली कथा कीर्तन कोणी घेणार नाही. साधूच्या गप्पा तर आपल्याला माराव्याच लागतील. पण गप्पा मारणं सोपे आहेत, पण गप्पा मारण्यामध्ये जर इतका आनंद आहे तर प्रत्यक्ष साधू होण्यामध्ये किती आनंद असेल. सोपं आहे महाराज. 1:108 वेळेला अंगावर थुंकला सांगणं सोपं आहे. देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे तुमच्या मुलासाठी. तुम्ही घेतलंय हो देहांत प्रायश्चित्त, तरी सुद्धा या धर्म मार्तंडाने त्यांना पदरामध्ये नाही घेतलं राव. संन्यासाचे पोरं म्हणून हिनवत होते. अरे त्यांचे मायबाप गेले ना लेका त्यांच्यासाठी, तरी सुद्धा तुम्ही पदरात घेत नाही. त्यांच्या मायबापाने जीव दिला ना आपल्या मुलांसाठी. मायबाप मुलासाठी काय करणार नाहीत महाराज. मायबाप जे मुलांसाठी करत असतात ना ते फक्त मायबापच करू शकतात, दुसरं नाही कोणी करू शकत. माऊलीला सुद्धा मायबापाचं उदाहरण द्यावं लागलं. मुलावर मायबाप किती प्रेम करतायत, माऊलीला सुद्धा उदाहरण द्यावं लागलं की जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा किंबहुना धनुर्धरा. काय सांगू धनुर्धरा तुला, मातेच्या उदरामध्ये जो येतोय ना मायला किती आवडतो हे फक्त मायलाच विचार, दुसऱ्याला नाही सांगता येणार. दोन्ही किडन्या गेल्या होत्या महाराज पोराच्या, घडलेली घटना. भावाला बोलावलं डॉक्टरांनी, तुमच्या भावाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. एक किडनी जर भेटली तर काही दिवस जिवंत राहू शकतो. कुठं भेटेल साहेब, कुठं भेटेल म्हटल्यापेक्षा तुम्हालाच देवाने 2 दिल्या, त्यातली जर एक मिळाली तर जगू शकतो. डॉक्टर बरोबर आहे, जगलाही पाहिजे, भाऊ आहे माझा. पण मी एक देऊन मग माझं कसं होईल? माझ्यावर प्रपंचाचा बोजा आहे, मी कसा सांभाळणार? सौभाग्यवतीला बोलावलं. सौभाग्यवतीने तसंच उत्तर दिलं की माझी मुलं लहान लहान आहेत साहेब, मला कसं करता येईल हे? शेवटी मायला बोलावलं.
त्याची माय रडत होती, काही करा डॉक्टर, पोरगं जगलं पाहिजे. मला हे दुःख नका दाखवू डॉक्टर, काही झालं तरी चालेल डॉक्टर, आमची सगळी इस्टेट गेली तरी चालेल डॉक्टर, पण पोरगं जगवा डॉक्टर. म्हणत होती, हो डॉक्टर साहेब असं करू नको दादा, इतकं पेनं बरं नाही. तुझे मुलं समजदार झाले, त्यांना समजते तरी तू पिऊन येतो. मारलं हो डॉक्टर साहेब मला याने कितीदा, पण असू द्या, मारू द्या, पोरगं आहे. मला हे दुःख नका दाखवू डॉक्टर साहेब, काहीही करा पण पोरगं जगवा, काही करा. एक किडनी पाहिजे त्याला. कुठं भेटते साहेब किडनी? कशाला म्हणतात किडनी? हा आपल्यामध्ये असते, माझ्यामध्ये म्हटलं, हा तुमच्यामध्ये सुद्धा आहे. ती दिली ना तर जगू शकते तुमचं पोरगं. माय म्हटली, साहेब मी अशिक्षित आहे, मी अडाणी आहे, मी खेड्यातली आहे, किडनी कशाला म्हणतात मला माहीत नाही डॉक्टर साहेब, पण माझ्यामध्ये जर असेल ना तर माझ्यामध्ये जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्या किडन्या काढून द्या साहेब. मी मेली तरी चालेल, पण माझ्या पोराला मरू नका देऊ साहेब. आईशी कळवड्याची जाती. गोविंद महाराज, मला समाधान वाटलंय आज की तुम्ही तुमच्या आई वडिलांची या ठिकाणी पूजा केली. समाधान. आपलं हे सहज जरी कृती असली, सहज एखादा हार, सहज गंध, सहज फुलं असले, तरी मला असं वाटतं की एवढ्या समाजाच्या देखत जो मुलगा आपल्या आईवडिलाची पूजा करत असेल ना, त्याला आई बापाचं अंतकरण किती आशीर्वाद देते हे सांगण्याच्या पलीकडचं आहे. असे मायबाप त्यांनी ज्यांच्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं आपल्या पोरांना न्याय भेटावा म्हणून, तरी तुम्ही न्याय देत नाही. कसलेले धर्म मार्तंड तुम्ही? पाठवलं तुम्ही शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला, काय गरज होती? शुद्ध असणाऱ्या माणसाला अशुद्ध माणसाने सांगावं की तुम्ही शुद्धीपत्र आणा म्हणून. गेल्यानंतर विचारलं तुम्ही त्यांना नाव, सगळ्यांनी नावं सांगितले. माझं नाव निवृत्ती आहे, माझं नाव सोपान, माझं नाव मुक्ताई, तुझं रे माझं नाव ज्ञानदेव. या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानदेव आहे, माहित आहे आपल्याला. त्याच्या पाठीवर आसूड ओढले या लोकांनी. ज्ञानोबा रायांच्या पाठीवर उमटलेत ते, साबरी विद्या शिकून आलेत म्हणून उमटले, तसं म्हणत होते तुम्ही. तो बोलतोय तसा बोलेल का? तो सांगितलं होतं माझ्यापेक्षा चांगला बोलेल म्हणून. ऋग्वेद बोलला, बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, रेड्यामुखी वेद बोलविला. म्हणून त्या काळातल्या धर्म मार्तंडांना माझे ज्ञानोबा रायाला शुद्धीपत्र दिलं नाही, माझ्या ज्ञानोबा रायाला रेड्याने शुद्धीपत्र दिलंय. शुद्ध आहे. इतका त्रास महाराज वयाच्या 8व्या वर्षापासून, 7व्या वर्षापासून, 2ऱ्या वर्षापासून, अरे जन्मापासून हा त्रास ज्यांना ज्या लोकांनी दिला ना, त्या लोकांसाठीच म्हणावं की विश्वस्वधर्म सूर्य पाव, जो जे बांशीला तो ते लाव. चाणक्य वर्णन करतात, फार सुंदर सांगतात चाणक्य. जी माणसं गरीब असूनही दानाची इच्छा करतात आणि जी माणसं शक्ती असूनही क्षमा करतायत ना, ती स्वर्गापेक्षा उंच स्थान मिळवतात. काय करता येत नव्हतं महाराज, पण काहीच न करता फक्त सहन केलं, त्याग केला. ज्यांनी अन्याय केला त्यांच्यासाठी आपल्या गुरुजवळ मागितलं, याला साधू म्हणतात. बनता येईल साधू आपल्याला? बनता येत असेल तर भाग्यवान, आपल्याला तर नाही बनता येईल. हे साधू आपलं मस्त कथा कीर्तनकार बनाव, मस्त कीर्तन करावं, कथा करावं, लोक हार घालतात, दक्षिणा देतात, व्यवस्था करताय, पाय धुतात. हे साधू बनण्यात कुठं भेटते? सगळं तिथं लोक निंदा करतायत, सहन करावं. म्हणून महाराजांनी असं म्हटलं एका ठिकाणी, गड्या तुम्ही कीर्तनकार व्हा, तुम्ही कथाकार व्हा, तुम्ही गुणीजन व्हा, पण आमच्या भानगडीत काही पडू नका.
तुका म्हणे तुम्ही ऐका रे कानी आणि आमुची नाचणी नाचू नका. आमच्यासारखा नाचायचा प्रयत्न तुम्ही करूच नका. चला पुढे. देव बनता येणार नाही, साधू बनता येणार नाही, पण रामकथेची विनंती आहे, आपण माणूस तरी बनलो पाहिजे का? माणूसही बनलो. कशाला म्हणतात माणूस? माणसाची व्याख्या माझ्या ज्ञानोबारायाने केली. पायी काटा नेहटे ती व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाचे. त्याला म्हणतात माणूस. आपल्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर जितक्या त्वरेने याला दुःख होते, तितक्या त्वरेने जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होत असेल त्याला माणूस म्हणतात. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए इसे इंसान कहते हैं. स्वतःसाठी जगणारी माणसं नसतात. ज्यांचं जीवन दुसऱ्यासाठी असते ती माणसं असतात. कधी तनाने, कधी मनाने, कधी धनाने असेल त्यावेळेला समाजाची सेवा करतात ती माणसं असतात. ज्यांना माणसंही माणसं दिसत नाहीत, पैशाच्या समोर ती माणसं कशी असते? ज्याला माणसंही माणसं दिसत नाही, स्वार्थाच्या समोर ती माणसं कशी असते? स्वार्थाच्या समोर, स्वार्थाच्या पुढे ज्यांना माणसं दिसतात ते खरे माणसं आहेत. तुमचं काय मत आहे? माणूस बनण्याचा प्रयत्न तरी आपण सगळ्यांनी करावा. जेवढं शक्य असेल तेवढा करावा. 10 वर्षाची गोष्ट आहे. भगीरथ महाराज ॲम्बेसिडर गाडी होती आमच्याकडे. सकाळी आम्ही एका ठिकाणी थांबलो. सडकेवर एक कुत्रं मेलेलं होतं ॲक्सिडेंटमध्ये. त्या कुत्र्याच्या जवळ एक माणूस बसला होता. तो वेडा होता, तो पागल होता, मानसिक मनोरुग्ण होता. भूक लागली असेल बिचाऱ्याला. त्या कुत्र्याच्या पोटातला तो कोथळा बाहेर आला होता आणि तो त्यातलं एक आतडं बाहेर काढत होता आणि खात होता. हे चित्र त्या काळामध्ये आम्ही पाहिलं. वाईट वाटलं. माणूसच आहे. पागल झाला म्हणून काय झालं? माणूसच आहे. अक्षरशः त्याच्या हाताच्या फक्त कांबा शिल्लक होत्या, किड्यांनी सगळ्या खाल्ल्या होत्या. त्याला त्याचं काहीही वाटत नव्हतं. तुमच्या लक्षात येत आहे. पोटातले आतडे बाहेर काढून खात असताना तो पागल पाहला. तेव्हापासून इच्छा झाली की या पागल लोकांची सेवा देवा माझ्याकडून करून घेतली झालं पाहिजे. जेवढं होईल तेवढं झालं पाहिजे. सगळं आपण काय करू शकतो? सत्य संकल्पाचा दाता नारायण. खऱ्या अर्थाने संकल्प खरं मनापासून असल्यामुळे आज आपल्याकडे 277 बेवारस मानसिक मनोरुग्ण आहेत. आपल्या आम्हाला असा आश्रमच सापडला ज्यात फक्त 17 मनोरुग्ण होते. इच्छा तर मनापासून होते. तहानलेल्या माणसाला समुद्र भेटावा असं खऱ्या अर्थाने ते भेटल्यासारखं झालं. आणि आज त्या ठिकाणी कथा कीर्तनाच्या निमित्ताने जो काही भाग आमच्याकडे येतो
त्यातला काही भाग त्या ठिकाणी खर्च करून त्या ठिकाणी 277 बेवारस मानसिक मनोरुग्ण राहतात. मला यासाठी सांगायचं आहे, माणूस बनण्याचा आनंद सुद्धा फार महत्त्वाचा आहे. तोही आनंद जर आपल्याला नाही घेता आला तर मग आपण कोणचा आनंद घेणार? ब्रह्मानंद तो तर फार दूर आहे, मानुषानंद सुद्धा दूर आहे. पण नेमका हा तरी आनंद घेतला पाहिजे, हा तरी घेतला पाहिजे. आणि म्हणून रामप्रभूची कथा हे देव बनवणारी कथा आहे. नाही बनता आलं तर थांबू आपण. साधू बनवणारी कथा आहे, तेही कठीण असल्यामुळे थांबू आपण. रामकथा म्हणते तुम्ही देव बनणार नाही, तुम्ही माणूस बनणार नाही, हा तुम्ही साधू बनणार नाही. अरे तुम्ही माणूस तरी बनलं पाहिजे ना. आणि माणूस बनायची जर इच्छा असेल तर तुम्ही ऐकलेलीच रामप्रभूची कथा पुन्हा पुन्हा ऐकली पाहिजे. पुणे पुणे कीर्तन हो सुने सुनाई, पुणे पुणे कीर्तन हो सुने सुनाई, कीर्तनी हो सुनी सुनाई. अनेक भाव मला सांगता येतील. रामप्रभूची कथा ही मंदिरातली कथा नाही, प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. रामप्रभूची कथा एका प्रपंचाची कथा आहे, बंधुप्रेमाची कथा आहे. पर्यंत आणून देण्याचं काम कोण करते तर ही कथा रामकथा आपल्यापर्यंत आणून देण्याचं काम तुळशीदासजी करतात. ऐकलं पाहिजे. एक गोष्ट सांगून जाईल आणखी, कथा कशी ऐकली पाहिजे हाही एक विषय महत्त्वाचा आहे. महाराज कथा कशी ऐकली पाहिजे, ऐका कथा कशी ऐकली पाहिजे. हो, कथा इथं बसलं पाहिजे आणि घरचं चिंतन केलं पाहिजे. वासरू बांधलं का नाही, कोंबड्या डावल्या का नाही, कसं काही कुलूप लावलं का नाही, असंच ना? नाही, तसं नाही. कथा कशी ऐकली पाहिजे हे एकदा ऐकून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कथा कशी ऐकली पाहिजे आणि ती उद्धाराचं साधन कसं असू शकते. मंत्रेची वैरी मरी तरी का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी कडुनिंबका प्यावा, मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. श्रवणाने जर मोक्ष भेटत असेल तर ते श्रवण कसं असलं पाहिजे हे सांगतो. श्रवणाचे मी से बैसावे येऊनी, साम्राज्य भवनी सुखी नांदे. मग ते श्रवण कसं असलं पाहिजे हे सांगतो. पहा काय झालं, पोराने 10वी मध्ये पास व्हावं अशी आईची इच्छा होती. आईने त्याच्यासाठी फार कष्टही केले. दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपण करून माय आपल्या पोराला शिकवत होती. 2-2 वेळेला कामाला जात होती, मजुरी साचवत होती, पोराला शिक्षणासाठी पैसा लावत होता. 10वी मध्ये माझं पोरग पास होईल, 12वी होईल, D.Ed होईल, कुठंतरी मास्तर म्हणून लागेल, माझं म्हातारपण सुखात जाईल असं तिला वाटत होतं. ऐका, पोराने मार्कलिस्ट आणलं. परीक्षा झाल्यानंतर पोराचा राग आला आईला, कारण नाऱ्या 3 विषयामध्ये नापास झाला होता. आईने त्याच्या श्रीमुखामध्ये जाड काढला. पोरग जरा विचित्र होतं, बापावर गेलं होतं. पोरग मायला सोडून निघून गेलं. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. महाराज पोरग घरी यायला तयार नाही. माय मात्र काय विचार करत असतील तुम्ही कल्पना करा. घरातली सगळी माणसं धीरे धीरे विसरत चालली होती, पण माय मात्र विसरायला तयार नव्हती.
सारखी रडत होती. कधी विठोबाला, कधी खंडोबाला, कधी गणपतीला पाण्यामध्ये ठेवत होती, नवस करत होती. कधी कधी तिचा विचार अनुचित होता तर अचानक रडत होती, नाही रे बाबा देवा, जिथं असेल त्या ठिकाणी सुखाने असला पाहिजे. नाही भेटला तरी चालेल, नाही आला तरी चालेल, बस. पण असं काही माझ्या मनामध्ये नको येऊ देऊ रे बाबा देवा, जिथं असेल तिथं तू आनंदाने असला पाहिजे. असंच ना? नाही बोलला तरी चालेल. बऱ्याचदा रडत होती, वाट पाहत होती. एक दिवस देवाऱ्याच्या समोर बसलेली असताना बाहेरून एका भिकाऱ्याचा आवाज आला, ताई भिक्षा वाढ, भिक्षा वाढ. ताई म्हटल्यानंतर ताईने आपल्या हातामध्ये कोरान्न घेतलं. ताई भिकाऱ्याच्या दिशेने निघाली. एक वाक्य बोलून जाईल. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा योग आपल्या जीवनामध्ये यावा असं वाटत असेल तर आपल्या जीवनात सुद्धा कधी कधी दुःख येणं महत्त्वाचं असेल. दुसऱ्याचं दुःख आपल्या दुःखाशिवाय समजत नसते. ताई निघाली भाकरी घेऊन आणि भाकर वाढण्यासाठी हात पुढे केला. त्याची झोडी पुढे आली आणि त्याचं लक्ष वर गेलं. ताई रडत होती. भिकाऱ्याने आपली झोडी आवरून घेतली. ताई, एवढंसं भीक वाढण्यासाठी जर तुला घरून काही त्रास होत असेल तर मला वाढू नको. आम्हाला अनेक घरं असतात ताई, पुढच्या घरी जाईल मी. एवढंसं भीक वाढण्यासाठी रडायची काय गरज आहे? आम्ही रडकं भीक नाही घेत ताई, येतोय मी, येतोय. म्हणून भिकारी निघाला. ताईचा कंठ दाटून आला. ताई म्हटली, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे मी. दादा म्हटल्यानंतर भिकारी परत फिरला. भिकाऱ्याचे डोळे सुद्धा ढिले झाले. भिकारी म्हटला, ताई आजपर्यंत मला भीक वाढणारे खूप भेटले, पण दादा म्हणणारी फक्त तू भेटलीस. काय झालं ताई? 4 वर्ष झाले रे दादा, पोरग गेलं सोडून. आईला मारायचा अधिकार असतो ना रे. जो मारत असतो तोच प्रेम करत असतो ना रे दादा. 10वीमध्ये नापास झाले म्हणून एक चापट मारले मी त्याला. काय गुन्हा आहे माझा? एवढा राग येत असतो पोराला. किती सहन केलं रे तुमचं आम्ही. उरात लाता मारल्या रे आमच्या तुम्ही. जेवण करताना लेको घाण केली आमच्या ताटाच्या समोर तुम्ही. तक्रार नाही केली आम्ही कधी. आमच्या अंगावर घाण केली लेको तुम्ही. नाही सांगितलं आम्ही कोणाला की माझ्या पोराने माझ्या अंगावर घाण केली म्हणून. इतकं सहन केलं लेको तुमचं. रात्र रात्र तुम्ही जागवलं आम्हाला. रात्र रात्र तुमच्यासाठी जागलोत आम्ही. रात्र रात्र आम्हाला जागावं लागत होतं. दिवस दिवस तुम्ही झोपत होता पाळण्यामध्ये. आम्हाला दिवसभर काम करावं लागत होतं. रात्रभर तुम्ही जागवत होता लेका. सहन केलंय आम्ही. काय सहन केलं नाही रे तुमचं? तुम्ही एक चापड सहन नाही करू शकत आमची. थोडंसं बोलणं सहन करू शकत नाही आमचं. कोण आहोत आम्ही? एक चापट मार केलं पोरग निघून. माय आहे मी त्याची. 4 वर्ष झाली. रडून रडून माझ्या डोळ्यामध्ये आता आधार यायला लागला. एका डोळ्याने दिशेनं असं झालं. कसा आहे ताई तुझं पोरगा? त्याचा वर्ण कसा आहे? सावळा आहे. त्याचा बांधा कसा आहे? सडपातळ आहे. त्याचं नाक कसं आहे? सरळ आहे. त्याचे केस कुरडे आहेत. कोरडे केस आहेत. सावळा वर्ण आहे. सडपातळ बांधा आहे. सरळ नाक आहे. ताई त्याच्या डाव्या गालावर मोस आहे का? म्हटलं हा, डाव्या गालावर मोस आहे. चिंता करू नको, पाहिलंय मी त्याला. तो जसा तुझा मुलगा आहे तसाच तो माझा भाचा आहे. दादा म्हटले ना तू मला. आणि मला माझ्या भाच्याला घरी आणून नेण्याची जबाबदारी आता मामाची आहे. चिंता करू नको. 8 दिवसामध्ये तुझं पोरग मी तुझ्या घरी आणून दिल्याशिवाय राहणार. आता असं जर कोणी सांगितलं तर तुम्ही असं म्हणाल ना त्याला, थोडं थांब माझं दूध उतू चाललंय म्हणून ते खाली घेते, असंच म्हणाल ना. थांब थोडं, बकेट लावलेली आहे नळाखाली, नळ चालू आहे तो बंद करून येते, असंच म्हणाल ना. अरे ही बातमी ऐकत असताना असंच म्हणाल ना तुम्ही. हां, तुमच्या लक्षात येते का मी काय बोलतोय? समजा तुमचा मुलगा हरवला आणि त्याने तुम्हाला सांगितलं की तुमचा मुलगा सापडलाय,
आणि ते ऐकत असताना तुम्ही असंच म्हणाल ना, थोडं थांब मी तुझं नंतर ऐकते, अगोदर ते दूध खाली उतरून येते म्हणून असंच म्हणाल ना, असंच म्हणाल ना, नळ बंद करून येते म्हणून असंच म्हणाल ना, भाकरी जरा परतून येते म्हणून असंच म्हणाल ना, असंच म्हणाल ना. अरे 4 वर्षापासून हरवलेल्या मुलाची शुद्धी वार्ता एखादी माय जितक्या प्रेमाने ऐकते ना महाराज, तितक्याच प्रेमाने तुम्ही ती हरिकथा ऐका. ही हरिकथा तुमचा उद्धार करून दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने आदरे ऐके माता, तेने आदरे हरिकथा संत कथा परिसावी. इतक्या प्रेमाने ऐकत असाल ना, तर मग दुसरं साधन करण्याची काय गरज आहे. ही रामप्रभूची कथाच तुमचा उद्धार करून घेतल्याशिवाय राहणार नाही, दिल्याशिवाय राहणार. अरे खाली पडलेलं शेण जर माती घेऊन उठत असेल तर कथा सुद्धा काहीतरी घेऊन उठली पाहिजे ना. कथा जर काहीच घेऊन उठत नसेल तर मग त्याच्यापेक्षा शेण चांगलं किती माती घेऊन उठते. ही कथा आपण ऐकता, किती प्रेमाने ऐकली पाहिजे हे ऐकलंय आपण, इतक्या प्रेमाने ऐकली पाहिजे. आणि ही कथा ऐकत असताना इतक्या प्रेमाने जी कथा ऐकली पाहिजे, ही कथा सांगणारे कोण आहेत. हे कथा सांगणारे वाल्मिकजी आहेत, हे कथा सांगणारे नाथबाबा आहेत, आणि ही कथा सांगणारी तुळशीदासजी आहेत. ज्यांनी ही कथा आपल्या समोर ठेवली त्या तुळशीदासजीचं चरित्र आपण पाहू थोडक्यामध्ये. चरित्र असं आहे, तुळशीदासजीचा जन्म होतो. त्यांच्या आईचं नाव आहे हुलसी, त्यांच्या वडिलाचं नाव आहे आत्माराम. जन्मताच तुळशीदासजीच्या जीवनामध्ये 2 अघटित घटना आहेत. एक घटना आहे की तुळशीदासजी दात घेऊन जन्माला येतात. दात घेऊन जन्माला येतात त्याचं कारण असं सांगतायत, दाताला द्विज म्हणतात, द्विजाला ब्राह्मण म्हणतात. पण ब्राह्मण बनण्यासाठी उपनयन संस्काराची गरज आहे. आणि ब्राह्मण कशाला म्हणतात, जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात. त्याला उपनयन संस्काराची गरज आहे. पण मला ब्राह्मण होण्यासाठी उपनयन संस्काराची गरज नाही, मी जन्मताच द्विज आहे, जन्मताच ब्राह्मण आहे, दात घेऊन जन्माला येतात. आणि तुळशीदासजी ज्यावेळेला जन्माला येतात त्यावेळेला तुळशीदासजी उद्यापासून भजन सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं. जरा सोपं निवडू आपण, सगळ्यांना म्हणता येईल असं निवडू, पण सगळ्यांनी पाठीमागं म्हटलं पाहिजे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तुळशीदासजी देवाचं नाव घेतात. त्यांचे वडील त्यांच्याबद्दल अभद्र चिंतन करतायत की हा मुलगा जन्मता बोलतो, याचा जन्मसुद्धा मूळ नक्षत्रावर आहे. याचा जन्म मूळ नक्षत्रावर असेल त्याचं तो बापाला घातक असतो म्हणे. म्हणून आत्मारामजी त्यांना सोडून निघून जातात. आणि तुळशीदासजी 5 वर्षाचे असताना त्या ठिकाणी त्याच्या आईचा देहांत होतो आणि तुळशीदासजी अनाथ होतात. महाराज एका मंदिरामध्ये थांबतात. त्या मंदिरामध्ये गुरुजी येतात. गुरुजी विचारतायत, कोण आहे तू, आपला परिचय देतात.
तुझं नाव काय? माझं नाव तुळशी आहे. तुझे आई वडील? म्हटले नाही, घर नाही. चालशील आमच्यासोबत? येईल बाबा. तुळशीदासजी गुरुजीच्या सोबत निघतात. अल्पकालामध्ये वेदांताचा, न्यायाचा, व्याकरणाचा अभ्यास करतात. आता ऐका, गुरु आज्ञेने प्रपंचामध्ये पदार्पण करतात. त्यांच्या सौभाग्यवतीचं नाव आहे रत्नावली. रत्नावली अत्यंत सुंदर आहे. साधूचं जीवन कधी अन्वयाने कधी व्यतिरेकाने स्वीकारायचं असते. साधू कधी अन्वयाने शिकवत असतात तर कधी व्यतिरेकाने शिकवत असतात. त्या ठिकाणी तुळशीदासजी रत्नावलीवर अत्यंत आसक्त होतात. रत्नावली तिच्या माहेरला जाण्यासाठी निघते. माहेरला गेल्यानंतर तुळशीदासजी ही खऱ्या अर्थाने रत्नावलीच्या माहेरला जातात. धो धो पाऊस पडतो, नदी दुथळा भरून चाललेली आहे. पलीकडच्या काठावर कसं जायचं याचा विचार करतात. काहीतरी वाट येताना दिसते, त्याचा आधार घेतात आणि पलीकडच्या काठावर जातात. वर राहते रत्नावली, वर कसं जायचं? दोरासारखं काहीतरी दिसते, त्याचा आधार घेतात आणि वर जातात. अपरात्री रत्नावलीला उठवतात. आपल्या सौभाग्याकडे रत्नावली पाहते, दर्शन घेते. तुम्ही इथं आलात कसा? कोणी सोडवलं तुम्हाला? मालक, दुथळा भरून चालली नदी, त्याच्यातून तुम्ही अलीकडच्या काठावर कसा आलात? त्यांनी सांगितलं, तूच तर माझ्यासाठी नाव पाठवली. अरे मी कुठं नाव पाठवली राव? जाऊन पाहतात तर ते नाव नाही, एक मेलेला माणूस आहे, ते प्रेत आहे. त्याचा आधार घेतात, अलीकडच्या काठावर येतात. वर कसा आलात मालक आपण? तूच तर माझ्यासाठी दोर टाकलाय. तो दोर नाही, तो विषारी नाग आहे. रत्नावली आपल्या सौभाग्याचं दर्शन घेते, देवाचे उपकार मानते. रत्नावली आपल्या सौभाग्याला जो उपदेश करते तो महत्त्वाचा आहे महाराज. रत्नावली म्हणते, मालक, मी जर इतकी सुंदर आहे, मी जर इतकी सुंदर आहे की तुम्ही आसक्त आहात, साधू असूनही माझ्यावर. मी जर इतकी सुंदर आहे मालक, तर माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, मी जर सुंदर आहे तर मला बनवणारा किती सुंदर असेल मालक? त्याच्यावर जर तुम्ही आसक्त झाला तर तुमच्या सहित तुम्ही समाजाचा उद्धार करण्याचं साधन बनाल मालक. तो किती सुंदर असेल, किती सुंदर आहे तो. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. त्याच्यावर तुम्ही आसक्त झालं तर उद्धार होईल आपला. पत्नीचा उपदेश ऐकलाय खऱ्या अर्थाने तुळशीदासजीने. सूत्र असं सांगते की चांगलं असेल तर माणसाने कुणाचंही ऐकलं पाहिजे. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा. चांगलं असेल तर नौकराचं सुद्धा मालकाने ऐकलं पाहिजे. चांगलं असेल तर गरिबाचं सुद्धा श्रीमंताने ऐकलं पाहिजे. चांगलं असेल तर लहान मुलाचं सुद्धा मोठ्या माणसाने ऐकलं पाहिजे. चांगलं असेल तर मुलाचं सुद्धा बापाने ऐकलं पाहिजे. भागवतामध्ये आत्मदेवाने जर गोकर्णाचं ऐकलं नसतं तर एखाद्या वेळेला आत्मदेवाचा उद्धार झाला नसता. धर्मं भजस्व सततं त्यजलोक धर्मान सेवस्व साधु पुरुषां जहि काम तृष्णान अन्यष्ट दोष गुणचिंतनमाश मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. गोकर्णाने सांगितलंय, आपल्या वडिलाला सांगितलंय, असं असं करा बाबा, तुम्ही जंगलात जा, साधूची सेवा करा, आपला धर्म सोडू नका.
असं सांगितलंय. आणि म्हणूनच आत्मदेवाचा उद्धार झाला. चांगलं असेल तर मुलाचं सुद्धा बापाने ऐकलं पाहिजे. आणि पुढे ऐका, चांगलं असेल तर बायकोचं सुद्धा ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे ना? तुला विचारतो मी, ऐकलं पाहिजे ना? कोणाचं? तुझा काय अनुभव आहे? ऐकलं पाहिजे का ऐकावं लागतं? मी तुला विचारतो म्हणजे मी सगळ्याला विचारतो असं, फक्त तू निमित्त आहे माझ्यासमोर. ऐकलं? चांगलं असेल तर ऐकलं पाहिजे. मालक, रोज संध्याकाळी तुम्ही फुटाणे खाता, शरम नाही वाटत तुम्हाला? संध्याकाळचे फुटाणे समजतात ना? महाराज बसलेले आहेत का? महाराज मला दिसलेच नाही तुम्ही. रत्नावलीचं ऐकताय तुळशीदासजी काशीला जातात. हनुमंतरायाच्या साक्षीने कथेची सुरुवात करतात. असं म्हणतायत की 1680 मध्ये तुळशीदासजी एलोकाची यात्रा संपवतात. पत्नीच्या उपदेशाने काशीला जातात आणि त्या ठिकाणी रामकथा लिहितात, हनुमंतरायाच्या साक्षीने लिहित आहेत. असं थोडक्यामध्ये तुळशीदासजीचं चरित्र मी सांगितलं. तुळशीदासजी आता रामकथेची सुरुवात करतात. सुरुवात करत असताना महाराज, आपण जाणकार श्रोते आहात, नमन करतात. वर्णानामर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. पहिला शब्द वर्ण आहे, शेवटचा शब्द मानव आहे. रामकथेतला पहिला शब्द वर्ण आणि शेवटचा शब्द मानव असण्याचं कारण असं आहे, या दोन्ही शब्दाची संधी होते वर्ण मानव. कोण्याही वर्णाची व्यक्ती असू द्या त्याला मानव बनण्याचा अधिकार आहे. कोण्याही वर्णाची व्यक्ती असू द्या त्याला साधू बनण्याचा अधिकार आहे. कोण्याही वर्णाची व्यक्ती असू द्या त्याला कथा ऐकण्याचा अधिकार आहे, कथा करण्याचा अधिकार आहे. कोण्याही वर्णाची व्यक्ती असू द्या त्याला वारी करण्याचा अधिकार आहे. कोण्याही वर्णाची व्यक्ती असू द्या त्याला नामचिंतन करण्याचा अधिकार आहे. वर्ण महत्त्वाचा नाही महाराज, त्याची साधना महत्त्वाची आहे. साधना. आणि म्हणून तर अनेक वर्णामध्ये संत आहेत, अनेक वर्णामध्ये. आमचे माळियाची जात शेत शेत करू बागायत शेत करू बागायत शेत करू बागायत. आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक करू अजमत वारीक करू अजमत वारीक करू अजमत वारीक. नर हरी सोनार हरीचा दास नर हरी सोनार हरीचा दास भजन करीतो रात्रण दिवस तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार. रोहिदास तोचा भार रोहिदास तोचा भार त्याचा करी कारभार त्याचा करी कारभार. रोहिदास तोचा भार रोहिदास तोचा
पांडुरंग तुम्हा मठावा निरंजनी माय बापा निर्गुणाचा संग धरिला जो आवडे निर्गुणाचा संग धरिला जो आवडे निर्गुणाचा संग वर्ण कोणचंही असू द्या दादांनो, वर्णाचं बंधन नाही. वर्ण कोणचाही असला तरी चालेल, त्याला मानव बनण्याचा अधिकार, साधू बनण्याचा अधिकार रामकथा देते. म्हणून पहिला शब्द वर्ण आहे. वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. महाराज पहिल्या श्लोकामध्ये तुलसीदासजी सरस्वतीला आणि गणपतीला वंदना करतात. सरस्वतीला आणि गणपतीला वंदना करण्याचं कारण असं आहे, सरस्वती ही वाणीची देवता आहे, गणपती ही ज्ञानाची देवता आहे. मला वाणीचीही गरज आहे, मला ज्ञानाचीही गरज आहे. वाणीची गरज आहे लोकांपर्यंत ज्ञान पोहोचत करण्यासाठी, आणि ज्ञानाची गरज आहे माझा उद्धार होण्यासाठी. वाणीही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. आता अनेक भाव आपल्याला याच्यातून सांगता येतील. साधूचा एक वर्ग असा आहे की ज्याच्याजवळ वाणी नाही पण ज्ञान मात्र विपुल आहे. एक वर्ग समाजातला असा आहे की ज्याच्याजवळ ज्ञानही नाही आणि वाणीही नाही. एक वर्ग असा आहे ज्याच्याजवळ ज्ञानही आहे आणि वाणी आहे. मला ज्ञानाची गरज आहे आणि वाणीची गरज आहे. एक आहे की ज्ञानही नाही आणि वाणीही नाही. असं जास्त काही सांगून आपला वेळ घेणार नाही, पण मला असं वाटतं की ज्या वाणीच्या बुडाशी ज्ञान नाही ती वाणी किती समृद्ध असली तरी ती उद्धार करणार नाही. वाणीच्या बुडाशी ज्ञान असणं महत्त्वाचं आहे, ज्ञानाच्या बुडाशी अनुभव असणं महत्त्वाचं आहे. अनुभव असला पाहिजे, त्याच्यावर ज्ञान असलं पाहिजे आणि त्याच्यावर वाणी असली पाहिजे, त्याच्यावर वाणी असली पाहिजे. खाली अनुभव ज्ञान नाही का, त्या ज्ञानाचा अनुभव आणि त्याच्यावर वाणी असली पाहिजे. खऱ्या अर्थाने फक्त ज्ञान आहे आणि वाणी नाही, अनुभव नाही, उपयोग होणार नाही. ज्ञान असून अनुभव पाहिजे, मग वाणी पाहिजे. फक्त काही जणांची वाणी चांगली असते, ज्ञान नाही. नवीन सरपंच झाले, 26 जानेवारीचा दिवस होता, शाळेमध्ये गेले, माईक समोर उभे राहिले. पोरो आता सरपंच साहेब तुमच्याशी बोलणार आहे. सरपंचाने बोलायला सुरुवात केली. पोरो आजची 26 जानेवारी, वा रे वा 26 जानेवारी, याला म्हणतात पोरो 26 जानेवारी. अशी असतील का 26 जानेवारी, काय मस्त आहे 26 जानेवारी, याला म्हणतात का 26 जानेवारी. ज्या दिवशी चॉकलेटं वाटल्या जातात त्याला म्हणतात 26 जानेवारी. काय हा झेंडा फडकतो, वा रे वा 26 जानेवारी. तुमच्या माहितीसाठी सांगतो पोरो, आजची 26 जानेवारी, याचं कारण कालची 25 जानेवारी होती म्हणून आजची 26 जानेवारी. मी सगळ्या शिक्षकांना सांगू इच्छितो, इतकी चांगली 26 जानेवारी तुम्ही प्रत्येक वर्षाने का साजरी करताय? ही 26 जानेवारी आपल्या शाळेत प्रत्येक आठवड्याला चांगली झाली पाहिजे. 26 जानेवारी काहीच माहीत नाही. काय म्हटलं माहीत आहे का? आज आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं. आज भेटलं का स्वातंत्र्य? अरे लेका 26 जानेवारीच्या दिवशी तरी लक्षात घेतलं पाहिजे. नको विसरले तुम्ही, विसरलात. कोई सिख कोई कुर्बानी जरा याद करो कुर्बानी. कालची 25 जानेवारी होती म्हणून आजची 26 जानेवारी म्हणतोय. चॉकलेट आणायला वाड्यात आणले म्हणून 26 जानेवारी. इतक्या लवकर आपण याला विसरू असं माहीत नव्हतं महाराज भगतसिंगाला. इतकी बेमानकी आपण करू एवढं माहीत नव्हतं. लक्षात ठेवा, जी माणसं पदासाठी आणि खऱ्या अर्थाने त्याच्यातून मिळण्याला पैशासाठी जर खऱ्या अर्थाने एवढी बेमानकी करत असतील तर त्यांनी हे ऐकलं पाहिजे. जरा याद करो कुर्बानी. ज्ञानही नाही आणि वाणी नाही असे काही आहेत ना. काहीची वाणी खूप चांगली आहे पण ज्ञान नाही. वाणी खूप चांगली आहे, हो हे मस्त बोलतात ते एकदम खास, असं वाटतं याचं बोलणं ऐकतच राहू, पण ज्ञान नाही. ज्ञान नाही. बघा तुम्ही हे हिरो लोक फार चांगले बोलत आहेत, खूप मस्त बोलत आहेत हिरो. बापरे,
असं वाटतं यांचं ऐकतच राहावं. बघा आजही तुम्हाला आठवते ते, मी जर एखादं बोललो ना तर तुम्ही लगेच त्याचं नाव सांगाल. अरे सांबा, कशातला आहे रे? शोले मधलं. कितने आदमी थे, कशातला आहे? म्हणजे हा वाणीचा प्रभाव आहे. पण ही वाणी उद्धार करेल नाही, ही वाणी उद्धार करणार नाही. कारण या वाणीच्या बुडाशी ज्ञान नाही, या वाणीच्या बुडाशी मनोरंजन आहे, ज्ञान नाही. म्हणून तुळशीदासजी दोघांनाही वंदना करताय, सरस्वतीला आणि गणपतीला. सरस्वतीला वंदना करता त्याचं कारण ती वाणीची देवता आहे, आणि गणपतीला वंदना करता त्याचं कारण ती ज्ञानाची देवता आहे. मला ज्ञानाचीही गरज आहे, मला वाणीचीही गरज आहे. म्हणून वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरं. भवानीला आणि शिवजीला वंदना करतायत, श्रद्धेला आणि विश्वासाला वंदना करतायत. आणि एका श्लोकाचा अर्थ पाहून आपण थांबणार आहोत. तिसरी वंदना आहे वंदे बोधमयं नित्यं गुरुशंकर रूपिणं यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. श्री गुरुला वंदना करतायत. आणि श्री गुरुला वंदना करत असताना महाराज श्री गुरुला शिवजीची उपमा देत आहेत. बस एक भाव पाहून आपण थांबणार आहोत. आपण अत्यंत प्रेमाने ऐकताय म्हणून सांगतो. श्री गुरुला शिवजीची उपमा देण्याचं कारण काय? श्री गुरुला शिवजीची उपमा का दिल्या जाते याचं कारण असं आहे. मी महिलांना विचारून जाईल की शिवजीच्या डोक्यावर जो चंद्र आहे तो पौर्णिमेचा आहे का अमावस्येचा आहे? अरे शिवजीच्या डोक्यावर जो चंद्र आहे का नाही, चंद्र तो अमावस्येचा आहे का पौर्णिमेचा आहे? तर तो अमावस्येचा चंद्र आहे. कोणचा आहे? अरे मी म्हणतो तसं तर म्हणा आता. कोणचा चंद्र आहे तो? अमावस्येचा. हां, अमावस्येला चंद्र असतो का इकडे? अमावस्येचा. शिवजीच्या डोक्यावर जो चंद्र आहे तो पौर्णिमेचा नाही, अमावस्येचाही नाही, कारण अमावस्येला चंद्र नाही. शिवजीच्या डोक्यावर जो चंद्र आहे चतुर्थीचा किंवा द्वितीयेचा चंद्र आहे, वक्रचंद्र आहे. त्याचा भाव असा आहे महाराज की पूर्ण चंद्राला कोणी आधार देईल, श्रीमंताला कोणी आधार देईल, श्रीमंताला कोणी आधार देईल. जे श्रीमंतालाच आधार देत आहेत, जे श्रीमंताचाच मान करतायत ते भिकारी असतात, आणि जे खऱ्या अर्थाने गरीबाला आधार देतात ते श्रीमंत असतात. अरे श्रीमंताची व्याख्याच आहे, लक्षात ठेवा. जो श्रीमंत फक्त श्रीमंताचा आधार बनत असेल तो श्रीमंत नाही, नाही तो श्रीमंत. जो श्रीमंत फक्त श्रीमंताला मान देत असेल तो श्रीमंत नाही. ज्याच्या इथपर्यंत जिलबी आली त्याला जो जिलबी खाऊ घालत असेल तो दाता नाही, दाता नाही. जो श्रीमंताला आधार देतो तो श्रीमंत नाही, जो गरीबाला आधार देतो तो खरा श्रीमंत आहे. ज्याला आधाराची गरज आहे त्याला दिला पाहिजे ना. ज्याला आधाराची गरज नाही त्याला काय देणार? जात्या आणि मागत्याशी धर्मनीत जरी बोलली अशी यथानुशक्ती ठार केलं जैशी बाधी दोघाशी बिनमुखता. धर्मनीती सांगते दान देताना जर तुम्ही योग्य नाही दिलं तर ती दान सुद्धा तुम्हाला अधोगतीचं साधन बनते, कारण बनते. आणि म्हणून तो खरा श्रीमंत आहे महाराज की जो गरीबाला आधार देतो. आता एक आणखी भाव सांगतो. शिवजी वक्रचंद्राला आधार देतात आणि शिवजी वक्रचंद्राला आधार देत आहेत म्हणून आजही पूर्ण चंद्राची कोणी पूजा करत नाही आणि चतुर्थीच्या चंद्राची पूजा केल्याशिवाय लोक जेवण करत नाही. हा एक भाव. दुसरा भाव असा आहे की आपलं जीवन किती वक्र असू द्या, तुम्ही चांगल्या माणसाचा. मला स्वामींचं तो दृष्टांत अर्थात ती कथा नेहमी आठवते. बंकट स्वामी महाराजांनी वारकरी संप्रदायाची या शतकामध्ये खूप मोठा प्रचार केला.
स्वामी महाराज जर नसते तर मृदंग वाजला नसता, स्वामी महाराज नसते तर काकड्याच्या चाली आपल्याला भेटल्या नसत्या. चाली म्हणणं वेगळे आहे, चाली निर्माण करणं वेगळे असतात. स्वामीने जसा भाव असेल तशा चाली निर्माण केल्या महाराज, जसा भाव असेल तशा काकड्यातल्या चाली आपण ऐकत असतो. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन. आता देवाला जर उठवायचं असेल महाराज तर काय कान धरून उठवता येते? कान धरून उठवते का? घरी उठवताना कान धरून उठवता येते, उठा असं म्हणता येते. पण देवाला उठवायचं असेल, एवढ्या श्रीमंत माणसाला जगन्नियंत्याला उठवायचं असेल का असं उडा असं काही म्हणता येते का? असं अंगावर तर काय असं काढ उडा म्हणून असं नाही म्हणता येत. त्याची करुणा भाकावी लागते, चालसुद्धा तशीच असली पाहिजे ना. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारिधातला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात. करुणा असली पाहिजे. झाली याची कथा. स्वामींनी आपल्याला ह्या बंकट स्वामी महाराजांनी ह्या चाली दिल्या. महाराज सांगितलं असेल, आणखी सांगून जाईल. तू आधी जरी दुराचारी सर्वोत्तमची निर्धारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये पिंपळगाव नावाचं गाव आहे. स्वामी त्या गावाला गेले होते. स्वामी काकडा घेण्यासाठी उठले. स्वामी शौचाला गेले. त्या ठिकाणी बसल्या बसल्या त्यांनी शेवटी 3:30-3ची वेळ असेल, 4ची असेल, त्या ठिकाणी तमाशा चालू होता. त्याचा शेवटचा गण चालू होता. त्यांनी तो आवाज ऐकला. किती सुंदर म्हणतो हे पोरग. ज्यांना स्वराचं ज्ञान आहे ना ते गाणं पाहत नसतात, त्यातला स्वर पाहत असतात. स्वामी तांब्या घेऊन त्या फळावर गेले. स्वामीने त्या पोराला विचारलं, का रे तुझं नाव काय? माझं नाव रामचंद्र आहे म्हणे. लेका रामचंद्र नाव सांगतो तमाशा करतो. काय करू म्हणे बाबा, पोटासाठी करावं लागतंय, चालशील का माझ्यासोबत? इच्छा असेल तर येईल बाबा. आणि रामचंद्र महाराज, सगळं सांगायला वेळ नाही, रामचंद्र स्वामीसोबत आला. मग तो रामचंद्र राहिला नाही महाराज, ते रामचंद्र महाराज नागपूरकर झाले. आपलं जीवन किती वक्र असू द्या माझ्या दादांनो, तुम्ही फक्त आधार चांगला घ्या, लोक तुमचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. वैतागाने तुम्ही एखाद्या दिंडीमध्ये जा, वैतागाने. सून बोलली म्हणून, सुनीचं बोलणं नाही सहन झालंय म्हणून टाकून बोलते. राजा आता आली म्हणे, हा बैल तिचंच ऐकतो, मला टाकून बोलते. आपण इज्जतदार माणसं राव, काय झालं नाही जायचं घरी. आता दिंडी पाहिली असेल आणि त्या दिंडीमध्ये सामील व्हा. एकादशी नसू द्या, तुम्हाला गड्यामध्ये तुमच्या माड नसू द्या, तुम्ही कीर्तनकाराचं फक्त निंदाच केलेले असू द्या, तुम्ही सप्त्यात कधी वर्गणी न दिलेले असू द्या, जा एखाद्या दिंडीमध्ये आणि जाऊ द्या. 8-10 दिवस पंढरपूरच्या दिंडीचे एखादा विनेकरी गैरहजर असू द्या, फेटा बांधून तुमच्या गळ्यामध्ये विना अडकू द्या, तुमच्या गळ्यात माळ नसू द्या, एकादशी नसू द्या, तुम्हाला घरी तुम्हाला वेळेवर चहा सुद्धा कोणी देणार नाही, पण तुमच्या गळ्यामध्ये आमच्या निवृत्तीनाथ महाराजांचा विना येऊ द्या. लोक तुमचे पाय धुवून तीर्थ घेतल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेवा. बरोबर आहे ना मी बोलतोय? तुम्ही आधार काय घेता महत्वाचं आहे. तुम्ही जर आधार चांगला घेत असाल तर तुमचं जीवन वक्र असलं तरी लोक तुम्हाला दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. यमासितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते. चंद्राची पूजा वंदनीय करतो चंद्र. शिवजीच्याला आधार देत आहेत, तशी गुरुजी सुद्धा वक्र जीवनाला आधार देत आहेत आणि त्याला पूजनीय बनवत आहेत. आणि म्हणून शिवजीची उपमा गुरुजीला दिल्या जाते. अशी गुरुवंदना या ठिकाणी केल्या जाते.
काही वंदनेचा विचार आणखी थोडा आणि पुढचा शिव पार्वतीच्या विवाहाचा विचार आपण गोविंद महाराज करणार आहोत. शिव पार्वतीचा विवाह आजच करायचा होता, पण ती छबी यायची राहिली म्हणे, नाही का. आणि म्हणून उद्यावर गेला. आता पुढची कथा थोडी थोडी आपल्याला पुढे शेवटच्या दिवशी थोडंसं आता होईल गडबड, पण आता आपल्याला शिव पार्वतीचा विवाह प्रत्यक्ष पाहायचा आहे. तो आपल्याला प्रत्यक्ष पाहायला भेटणार आहे. शिव पार्वतीच्या विवाहाचा प्रसंग आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने तुळशीदासजी तो प्रसंग आपल्याला सांगणार आहेत, पण तो आज सांगणार नाहीत, तो आपल्याला उद्या सांगणार आहेत. उद्या बरोबर आपली कथा किती वाजता? 6:30 वाजता चालू होईल, असंच ना? 9:30 वाजेपर्यंत चालेल, असंच ना? 9:30 सव्वा काय नेमकं? 6 वाजता एकदम प्रकाश असतो, नाही का? 6 वाजता मला वाटते 6:30 ते 9:30 करू, नाही का? 6:30 ते 9:30 चालेल ना? अर्धा तास जरा उशीर लागेल. कशाला? अर्धा तास जरा उशीर लागेल तुम्हाला, चालेल ना? कशाला? पंक्तीला उशीर होईल जरा अर्धा तास, तेवढं पहा. कारण काय की बरोबर 6:30ला उद्या कथा चालू होईल. पहिले अभंग चालू होईल, हनुमान चालिसा होईल. तोपर्यंत आपण या. कथा 6:30ला चालू होईल. तुम्ही बरोबर 9ला आले तरी चालेल. आपल्याला वेळेवर येणं महत्त्वाचं राहील. आणि मला असं वाटतं की महाराज तुमच्या मंडपाची कॅपॅसिटी संपली आज. पहा पाठीमाग. आता उद्याचे बिचारे कुठे बसवायचे ते ठरवा. आता तुम्ही उद्याचे तरी बसतील, पण मग नंतरचे पाहावं लागतील. असो, एवढेच आले तर फार आपलं भाग्य समजू. आपण वाढवायचं काम पडणार नाही. मला असं वाटते पहिल्याच दिवशी तुम्ही अत्यंत प्रेमाने या ठिकाणी उपस्थित राहिला माझ्या राजांनो. उद्याची कथा बरोबर 6:30 वाजता चालू होईल. आपण सगळ्यांनी वेळेवर यायचं आहे. अगोदर रामकथेचा संदेश झाल्यानंतर टाळी ताला. रामकथेचा संदेश झाल्यानंतर आरती झाल्यानंतर पसायदान झाल्यानंतर संदेश झाल्यानंतर काही सूचना आहेत का? संदेश झाल्यानंतर काही सूचना, नंतर आरती, नंतर पसायदान, नंतर महाप्रसाद आणि नंतर प्रस्ताव.